रेल्वे सुरक्षा बलच्या मध्य रेल्वे पथकाने सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडत 9 महिला आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई 22 एप्रिल रोजी करण्यात आली। रेल्वे सुरक्षा बलच्या मध्य रेल्वे पथकाने सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडत 9 महिला आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई 22 एप्रिल रोजी करण्यात आली। कुर्डुवाडी स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या गुन्हे प्रतिबंध व शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांना काही महिला संशयास्पद हालचाली करताना आढळल्या। त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली। या महिला लातूर एक्सप्रेसने प्रवास करून जेऊर स्थानकावर उतरल्या आणि त्यानंतर सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये चढल्या। आरपीएफच्या एस्कॉर्ट टीममधील हेड कॉन्स्टेबल हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना सतर्क करण्यात आले। तसेच सोलापूर स्थानकावर लेडी कॉन्स्टेबल सोनम पठाण यांच्या पथकाने तयारी ठेवली होती। योग्य वेळी कारवाई करत सर्व 9 महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींचे वय 18 ते 40 वर्षांदरम्यान असून त्या धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत। या प्रकरणी शासकीय रेल्वे पोलीस कुर्डुवाडी येथे भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 310(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींचाही तपास केला जात आहे। प्रवाशांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ रेल्वे प्रशासनाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे।